पित्त आणि त्यावरती घरगुती उपाय। आपल्याला जर पित्त झालं, जास्त पित्त झालं तरी त्रास होतो, कमी पित्त झालं तरीही त्रास होतो। तर पित्तामध्ये पण आम्लपित्त, कडूपित्त असे बरेच प्रकार आहेत। बरेच लोक काय करतात, सकाळी उठल्यावर गरम पाणी पितात, काही लोक गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून पितात। तर गरम पाणी प्या, पण गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून पिऊ नका। ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी आंबट पदार्थ टाळायचे आहेत। दही जे असं आपलं आंबट पदार्थ ते वर्ज करायचं आहे। तुम्ही कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकून ते पिऊ शकता, त्याने पण खूप फरक पडतो। हे आम्लपित्तासाठी। आणि ज्यांना कडू पित्त आहे त्यांनी कारल्याचा रस प्यायचा आहे। म्हणतात ना, कडूने कडू जातं, तसं कारल्याच्या रसाने कडू पित्त असतं ते दूर होतं। किंवा मग कडुलिंबाच्या पानाचा 2-3 चमचे रस तुम्ही पिऊ शकता आणि त्याच्यानंतर कोमट पाणी पिऊ शकता। याच्यातून तुम्हाला कडूपित्त 100% कमी होऊ शकतं। मसाल्याचे पदार्थ, आता ज्यांना आम्लपित्त आहे, ज्यांना कडूपित्त आहे त्यांनी मसाल्याचे पदार्थ, ह्या दोन्ही पित्तांसाठी हे एक उपाय सांगते। दालचिनी, लवंग, विलायची ह्याचा काढा करून तुम्ही पिऊ शकता। याने खूप 100% म्हणजे फरक पडलेला आहे। अनुभवावरून सांगते, एकदा करून बघा। बरीच लोक म्हणतात मी वेळेवर जेवत नाही किंवा वेळेवर जेवलं पाहिजे, असं काही नसतं। तुम्ही भूक नसताना पण जेवू नका, तुम्हाला जेव्हा भूक लागते तेव्हाच तुम्ही जेवण करा। आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढते, उष्णतेचं प्रमाण जास्त होतं, तेव्हा आपल्याला पित्ताचा त्रास वाढतो। त्याच्यामुळे पहिली गोष्ट, मुळासकट जर काढायची असेल तर आपल्या शरीरातली उष्णता कमी करायला पाहिजे, त्यामुळेच आपलं पित्त हे कमी होणार आहे। तसं आयुर्वेदानुसार तुम्ही संध्याकाळी 7 नंतर जेवण नाही केलं पाहिजे, 7च्या आतमध्ये जेवलं पाहिजे असं आयुर्वेदात सांगतात। पित्त जास्त का होतं, तर बरीच लोक सकाळी उठल्यावर चहा पितात, काही लोक चहा चपाती खातात, त्यामुळे सुद्धा पित्त होतं। ह्याच्यामुळे खूप पित्त होतं। आपल्या शरीरामध्ये पाणी जरी कमी झालं तरी सुद्धा पित्त होऊ शकतं, त्यामुळे पाण्याचं जे प्रमाण असतं ते कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे, ही पहिली काळजी घ्यायची। जर तुमची पचनक्रिया जर व्यवस्थित चालली तरच तुमचं पित्त हे कंट्रोलमध्ये राहणार आहे। तुम्ही साधं बडीशेपचा जरी काढा करून पिलं तरी आम्लपित्त हे कमी होऊ शकतं। वावडिंग 1 वाटी पाण्यामध्ये भिजत ठेवून 1 तासभर, त्यानंतर ते पाणी गाळून हे जरी पिलात, ते वाटीमध्ये पाणी गाळून ते गाळून ते पाणी तुम्ही पिलात तर अर्ध्या तासाच्या आतमध्येच तुमचं पित्त कमी होणार आहे। तुळशीची पानं जरी चावून खाल्ली तरी पण पित्ताचा त्रास हा कमी होतो, पण तुळशीची पानं ही जास्त पण प्रमाणात खाऊ नका, त्याच्यामुळे पण त्रास होतो। त्याच्यामुळे 2-4च पानं तुळशीची ही चावून खा। अजून एक सांगते, लवंग, दालचिनी, बडीशेप आणि जिरी ह्याचा जर काढा करून जरी पिलात तरी 10 मिनिटांमध्येच पित्त कमी व्हायला सुरुवात होते। शक्यतो उष्ण पदार्थ खाणं टाळा। उष्ण पदार्थ म्हणजेच कडधान्य, नॉनव्हेज, ज्यामध्ये जास्त उष्णता असते ते पदार्थ टाळा। आणि चहा बंद करा पूर्णपणे। घ्यायचा असेल तर 2-3 दिवसातून एकदा तुम्ही घेऊ शकता, पण रोज चहा घेऊ नका। चहा चपाती तर अजिबातच खाऊ नका। दुसरं म्हणजे पालेभाज्या ह्या जेवणामध्ये जास्त त्याचं सेवन करा। पालेभाज्यांमध्ये खूप थंडपणा असतो, त्याच्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता कमी होते आणि पित्ताचा त्रास हा दूरच राहतो। त्याच्यामुळे एवढे मी जे काढे सांगितले आहेत त्यातला एक जरी तुम्ही उपयोग केला तरी पण तुम्हाला खूप फरक पडणार आहे पित्त कमी होण्यासाठी। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।